परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय। अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। मग 2014 मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं। न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार। त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे। पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे, दुसऱ्या क्रमांकावर सुप्रियाताई, तिसऱ्या क्रमांकावर सुरेखाताई। अख्खा महाराष्ट्र अजितदादांना ओळखतो। अजितदादांचा स्वभाव हा तोंडावर खऱ्याला खरं बोलणं आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे आणि म्हणून काही लोकांना तो उर्मटपणा वाटत असेल। वैयक्तिक नव्हतं केलं, परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली। मी 23 दिवस लीलावतीमध्ये ऍडमिट होतो, मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली, स्टेंट टाकल्या, फेल झाल्या आणि मी अँब्युलन्स मध्ये हा संपूर्ण मी कोण चालू संपूर्ण कार्डियक अँब्युलन्स मध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवारांनी या पालखी तळावर असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवताय, तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं। माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर, मग ती कोणाची कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो। महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो। राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, मी निवडून आणणार म्हणजे आणणार। गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात। मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना। ते ज्यावेळेस महायुतीत आल्यावेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला, मी भेटलो त्यांना, पण तरीही पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांची गुरमी तशीच होती। नीट बोलायचं नाही कोणाशी, काय कोणाचं काय घरी कोण धान्य पाठवतं, सगळे आपापल्या पद्धतीने, तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी सगळे तसेच आहेत। पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता, त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे। मी दौंड मधल्या प्रतिक्रिया सांगतो, अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे, कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे। आम्ही मतदान कसं करणार ते, आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण, त्यावेळेस मी ठरवलं की 6,86,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे। या बारामती लोकसभा मतदार जवळजवळ 5,50,000 ते 5,80,000 मतदार पवार विरोधक आहेत। ते ना सुप्रियाताईला मत देऊ इच्छित ना सुनेत्राताईला देऊ इच्छित। मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार, आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची, अंबानींना एक मत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एक मत, ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली। आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय।
असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं, माझे पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा, मी नाही बोलत, नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे. जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले, त्या दिवशीच संपलं. तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं. पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे. आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार. आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस. सगळ्यांना यांनी त्रास दिलाय. भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते 1999ला. भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता. निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही. संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद, सर्वोच्च पद मिळत असताना, काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही. अशा प्रकारची मानसिकता यांची आहे. ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार. अशा आविर्भावात एखाद्याने एखादी चूक केली किंवा काय फसवणूक केली तर त्याला निदान प्रेस कॉन्फरन्स घेऊन 5 दिवस अगोदर यांचे विचार बरोबर आहे, उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले ते चूक आहे आणि म्हणून त्यांनी केलेला उठाव, या उठावाचं समर्थन करत मी त्यांच्याबरोबर आहे, माझी जनता त्यांच्याबरोबर, असं 5 दिवस अगोदर प्रेस घेऊन मी सांगितलं. आपल्या बरोबर बापू याला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात म्हणून त्यावेळेस एकनाथ शिंदेने उठाव केला. आता तेच अजित पवार तुमच्याकडे आलेत. एकनाथ शिंदे अजितदादांचं कौतुक करतात बारामतीमध्ये येऊन. तुम्ही म्हणता की नाही एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. अमित शहा अजितदादांचं अलायन्स सगळं तुम्ही जरा भाषण काढा ना पाठीमागची. अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य त्याचं. अरे काय, कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, शिवसेना कुणी वाढवला, कुणी हे केला, हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहित असताना चिन्हासकट पक्ष पळवून नेला, बरोबर आहे काय? त्यांनी काय केलं? त्यांचंच भाषण. एवढ्या राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाइम टू टाइम. मला एक कळते, मी प्रामाणिक आहे. लोकांची जी प्रामाणिक इच्छा आहे त्या इच्छेला साथ देण्याचं काम, शेवटी निर्णय काय लागेल तो लागेल, पण त्यांना मतदान करण्याची संधी देण्याचं काम, ते कर्तव्य मी करतोय म्हणून मी हे करतोय. बाबू, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तुम्ही खरं तर पुणे जिल्ह्याचा विचार केला, त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तुमच्यासारख्या लोकांचा अनेकांशी अजित पवारांशी संघर्ष झालाय किंवा शरद पवारांशी संघर्ष झालाय. ही नाराजी जी खतखत आहे, भाजपमध्ये देखील लोक बोलत नाहीये, ते पदाधिकारी ते तुमच्याशी त्यांच्या मतांच्या आधारावरच तुम्ही हे बोलताय का? त्याचं कारण असं की लोक जाऊन मतदानात करतील. 50 वर्ष ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज. आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा म्हणजे काय मक्तेदारी आहे का पवारांची? मला सांगा ना, एक तरी नेता मोठा होऊ दिला का? प्रत्येक नेत्याचे पाय कापण्याचं काम यांनी केलेलं आहे. आमच्याशिवाय मग फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ नाही, पुणे जिल्हा दुसरं कोण नाही, आम्हीच. अशा पद्धतीने त्यांनी मग ते पिंपरी चिंचवडला असेल, पुण्यामध्ये असेल, ओव्हरऑल सगळा जिल्हा परिषद असेल, सगळीकडे जो साखर कारखाने असतील, कोऑपरेटिव्ह असतील, बँका असतील, ते बनवलेत कोणी? कारखाने बनवणारे वेगळे, बँका बनवणारे वेगळे, खस्ता खाणारे वेगळे, आता तिकडे बाप बनवून बसणारे वेगळे. खतखत आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये. खतखत आहे बापू, परंतु या निर्णयामागं आपले गुरु कोण? माझी सामान्य जनता,
बारामती लोकसभा आणि मतदारसंघाचा नरेंद्र मोदींकडे मी बघून हे काम करतो. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रामुख्यानं 3 उमेदवारांच्यात लढाई होती. एक तर तुम्ही आहात, दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत आणि तिसरीकडे सुप्रिया सुळे आहेत. याचा नंबर लावायचा झाला तर पहिल्या क्रमांकावर कोण राहील, दुसऱ्यावर कोण राहील, तिसऱ्यावर काय राहील? पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे, दुसऱ्या क्रमांकावर सुप्रियाताई, तिसऱ्या क्रमांकावर सुनेत्राताई. अजित पवारांना तुम्ही या मतदाराच्या लिस्ट मध्ये घेतच नाही. कोण कसे देतील मतदान? अजित पवारांना मतदान का करावं? काय केलंय पुरंदरसाठी, काय केलंय भोरसाठी, काय त्यांनी केलेलं आहे? केलं काय नाही, उलट त्यांना लोकांना पाय कापण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सगळे नेते मोठे होते म्हणून मागे सांगितलं की थोपट्यांवर अन्याय कोणी केला, दादावर अन्याय कोणी केला, हर्षवर्धनवर अन्याय कोणी केला, खाली राहुल कुल साहेबांवर अन्याय कोणी केला, सुभाष कुल असताना अन्याय कोणी केले? कुठे नाही. सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व राहून नेता उपजूनच द्यायचा नाही, त्याला मारून टाकायचा. हे फक्त त्यांनी इथे नाही केलं, पुण्यात सगळ्या महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते, सोमेश्वर कोणी बनवलं, काकडेंनी बनवलं, माळीनगर कोणी शेंबेकरांनी बनवलं, जाचकांनी छत्रपती बनवलं, खाली शितोळे त्यांनी दौंड बनवलं. ही सगळी बँका कोणी केल्या? VSI वसंतदादांनी केली. कुठे आहेत लोक आता? आज काय सगळं ताब्यात कोणाचे? त्यामुळे ही खतखत कुणाला वाढूच द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये. अगदी शंकरराव फुल्यांपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून सगळ्यांना धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं. मी एकदा मध्ये मी एका इंटरव्ह्यूत बोललो होतो, 1998 नंतर कुणी मुख्यमंत्री झाला तरी 2014 पर्यंत देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री झाले नाही तोपर्यंत सत्तेचं सेंटर बारामतीच होतं. कुणी विलासराव झाले तरी सत्तेचं सेंटर हेच होतं, सुशील कुमार झाले तरी सत्य, सिल्वर ओकर जाऊन बोलायचं अलायन्सी गव्हर्नमेंट 15 वर्ष सगळं काय सत्तेचं सेंटर तेच होतं. बापू, मला आता सांगा, तुम्ही असं म्हणताय की नाही नमो विचार मंच केलेला आहे, अजित पवारांना भाजपनं घेतलं त्यावेळेस विजय शिवतारेंना या मतदारसंघामध्ये विचारायला हवं होतं, कारण नाही. भाजपनं ही तडजोड केली आहे का अजित पवारांसोबत? तुम्ही असं म्हणता ना मी अजित तुम्हाला पवारांनी एकच का सांगतो की त्या काळामध्ये भाजपच्या उमेदवारांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी बोललं नाही ना, एवढा अग्रेसिव्ह भाषण आणि प्रचार विजय शिवतारेंनी केला 2019 आणि 14. नाही आत्ताच म्हणजे बापू तुम्ही लढला त्यांच्या विरोधात, प्रचार केला, हे सगळं ठीक आहे. भाजपनं अजित पवारांना का घेतलं? त्यांच्यावरती आरोग्य ते मला विचारता घेतलं त्याला म्हणून दुसरा प्रश्न विचारतो बापू. 10 दिवसापूर्वी तुम्ही बारामतीमध्ये आला होता. आज 13 तारीख आहे. 2 तारखेला हा मेळावा झाला. त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलला होता की आधी विधानसभेचं ठरवा मग लोकसभेचं काम करू. या 10 दिवसात मी परत सांगतो, लोकांची मानसिकता पाहिल्यानंतर मी हा निर्णय घेतला. लोकांची डिमांड आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि परत माझ्याही लक्षात आलं, विधानसभा 6 महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे, विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही. त्यामुळे हा निर्णय एक लक्षात घ्या. बारामतीतल्या लोक म्हणजे अजित पवारांना किती आधुनिक आहे. विजय शिवतारे माजी मंत्री आहे स्टेजवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून नाव घेऊ शकतात, पण अजित पवारांना लाज वाटते विजय शिवतारेंचं नाव घ्या. ते बघा, तुम्ही व्हिडिओ शूटिंग बघा, त्यांनी सगळी नावं घेतली पण विजय शिवतारेंचं नाव घेतलं. बापू, याला असं म्हणायचं का की तुम्ही असं म्हणताय मी माहितीच्या विरोधामध्ये नाही, विजय शिवतारेंची अजित पवारांशी वैयक्तिक लढाई आहे? नाही, मतदारसंघाची पवारांच्या विरुद्ध लढाई. ही लढाई पवार वर्सेस लोकसभेतील, बारामती लोकसभेतील मतदार, अशी लढाई. या लढाईत तुम्ही म्हणताय बापू, तुम्ही बिभीषण आहात या लढाईमधले, रावण कोण आहे मग? आता कोण, आता बिभीषण म्हटलं तर रावण कोण समजा तुम्ही. बापू, शेवटचा एक प्रश्न विचारतो. आता कशाला शब्दात अडपा? मी एवढंच सांगितलं की ही लढाई पवार वर्सेस अख्ख्या मतदारसंघातील सामान्य जनता. एक शेवटचा प्रश्न विचारतो. यांच्याशी काही भेटी झाल्यात का? त्यांच्याशी काही बोलणं झालंय? हे काय तुम्हाला सांगू का मी? त्यातली जनतेची रिॲक्शन मी पाहिजे. असं आहे की महायुती म्हणून सगळे नेते सांगतायत युतीचा धर्म पाळा, तुम्ही इथे निवडणूक लढवताय, जर जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटवणूक आहे. आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या 2 दिवसामध्ये साधे शेतकरी, शेतात 15-20 शेतकरी आहेत, मला फोन केलेला, फोन ऑन आहे, बापू माघार घ्यायची नाही, आम्हाला मतदान करायचं. तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो. माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती, त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या कॉमेंटमध्ये त्या मुलाने लिहिलं होतं, विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात 1 मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव, हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय. विजय बापू शिवतारेंना दिलेलं 1 मत
सरंजामशाही प्रस्थापितगिरी संपवेल असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात, पार्थ पवारांच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती, काय धुवा होता सगळा, पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या. त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील आम्ही 41 वर्ष तुम्हाला मतं देतोय. पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा. सगळे केंद्राचे प्रकल्प, राज्याचे प्रकल्प, मेडिकल कॉलेज, वुमन्स हॉस्पिटल, ESIC हॉस्पिटल, शेतकीचे सगळे प्रकल्प, डेअरी तिकडेच, मोठे मोठे कारखाने तिकडेच. आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा 2 वेळा पुरंदरने जास्त मतं दिले. तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिले? आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना. तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे, शेतकऱ्यांना काय दिलं? बोरला काय दिलं? दौंडला काय दिलं? इंदापूरला काय दिलं? तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं. तुम्ही जरा बारामती शहराचा, बारामती तालुक्याचा पश्चिम भाग 29 गाव जरा दाखवा ना. मला आव्हान आहे तुमचं की 29 गावात आज आपण जा. आंबीपासून भोयटेवाडीपासून पियाला पाणी नाही. इरिगेशन सिंचनाचं तर वेगळं राहिलं. 50 वर्ष तुम्ही त्या 29 तुमच्या तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही. जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे, हे पवारांनी केलेलं नाही. सगळे कारखाने असतील काय असतील, काय कुणी बनवले, कुणी लुटले. त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे, लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे. पुरंदरच्या मातीला तर वसा येतो. ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई 1857 नाही झाली, त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली. इतिहास आहे पुरंदरचा. संभाजी राजांचा जन्म इथे झालेला आहे. महाराजांची पहिली लढाई या पुरंदरमध्ये झाली आहे. बेलसारांनी खळदला. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोबाला आहे, जेजुरीला आहे. भुलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं. 3000 किलोमीटर लांब येऊन का तिकडे जागा नव्हती का? या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची, समाजाची, त्यावेळेस पोट तिडकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र, तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारे कोण होते? तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशव अत्रे साहेब होते. म्हणून महाराष्ट्र आहे. मुंबई सकट महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे. आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं, देशात ब्लॅकमेलिंग करायचं. हे ब्रह्मराक्षस हा रावण आम्हीच तयार केलेला आहे. आम्ही मतं देऊन तयार केलेलं आहे. आणि मग बाहेरचा माणूस कोणी येणार नाही. या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे. या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना. आणि म्हणून ही लढाई आहे. या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे. निर्णय घ्यायला उशीर झालाय का? आणि अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही. लोक हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत. मीडिया आता हे झालेलं आहे. आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्याव्या तसं नाही. 100 लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्ही वाले दाखवतात, 13 कोटी लोक बघतात. जनता सुज्ञ झालेली आहे. घराघरा बसून मोबाईलवरून सर्व लोक, तरुण मुलं, महिला सगळं बघतात. त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा. तुम्ही जर सत्य असाल, खरा असाल, तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला 10-15 दिवस, महिनाभरचा वेळ ठीक आहे. आणि ही लढाई विजय शिवतारेंची नाही. ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमदार बनणे, खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे. लोकांची लढाई लढण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं. आणि म्हणून ही मी लढाई लढतोय. निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले, निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल. मी आणखी एक तुम्हाला सांगतो, मी महायुतीच्या विरोधात नाही. 100% मी महायुतीचा, शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे. मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे.
नरेंद्र मोदींना निष्ठा स्थान मानणारा मी माणूस आहे. याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे, देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे. आणि म्हणून याच विचारांचा मी आहे. परंतु इथली लढाई ही वेगळी आहे. इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे. आणि म्हणून लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती. अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं. त्याचं कारण आहे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडरकरंट हे करून लोकांचा आदर करून, मतदारांचा आदर करून मी इथे येतोय. आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल. अनेक प्रकारचे बऱ्याच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील, काय येतील. आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून, ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले 1978 नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारावर राजकारण कोणी केलं असेल, यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण, केवढी टोळी जंग माणसं, दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं. बाजारावर राजकारण नंतर आलं. आणि असं म्हटलं जातं, जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी. सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले. लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती? अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या? आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे. बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे. आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ. विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक माणूस खासदार झाला. आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू. बापू, तुम्ही निवडणूक आता तुम्ही महायुतीतनं बाहेर पडणार का? म्हणजे तुमची बंडखोरी आहे किंवा अपक्ष लढवणार? मी बंडखोरी एक लक्षात घ्या, शिवसेनेतनं बाहेर पडणार. 2 दिवस मी सांगतोय, बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही. लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कांचनताई होती, जानकर होते, विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत. पण इथे आता पवार वर्सेस पवार. शिवसेना सोडणार तुम्ही, त्यासाठी शिवसेनेतनं बाहेर मी पडणार. आता बाहेर पडण्यास लढाई लढणार हे नक्की झालंय. मी बंड नाही, याला परत सांगतो मी तुम्हाला, हे बंड नाही, हे शिवसेनेचं बंड नाही, ही न्यायाची लढाई. याच्या अगोदरी अपोजिटला असायचं ना कोणतरी. पवार एका बाजूला असायचे, दुसऱ्या बाजूला कांचन कुले होत्या, कधी नलावडे होत्या, कधी जानकर होत्या. आज कोण आहे? पवार वर्सेस पवार. मग ह्या 5,80,000 लोकांनी जायचं कुठे? म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय. मी बंड करत नाही. लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून एक काम. बापू तुम्ही याचं नाव नमो विचार मंच केलेलं आहे. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, याआधी मंत्री राहिलेला आहात. तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला. अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत. नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात. तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता. म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता, तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता. हा विरोधाभास नाही का वाटत? तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचार मंच केला, याचं कारण काय? तुमच्यावरती असा आरोप होतोय, बापू काही नेते असं खासगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे, भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून? ते एकदा स्पष्ट करा. बिलकुल नाही, कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. माझी चर्चा, मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून. ते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील, होणारच नाही. ते पोस्ट अलायन्स होईल. आणि विधानसभा कोणी पाहिले? आज लोकांची मानसिकता काय, लोकांची मागणी काय, त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे. ते मी करतो. विरोधकांचे मूठ बांधणार का तुम्ही? हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. ते आता काय सगळं सांगू काय ते? बापू तुम्ही आता एकीकडे तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात, दुसरीकडे महायुतीमधले नेते आनंद परांजपे असं आव्हान देत आहेत, विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे श्रीकांत शिंदेना पाडणार. एकनाथ शिंदेचे ते चिरंजीव आहेत, श्रीकांत शिंदे तुमचे नेते आहेत. जर कदाचित असा निर्णय तिथे घेतला तर तुमच्या नेत्यासाठी तुम्ही माघार घेणार का? काय सांगणार अशा वेळी नेत्यांना? एक लक्षात घ्या, उद्या त्याच्या चर्चा होतील, हे होईल.
सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे आणि भाजपचं आजचं उद्दिष्ट काय 400 पार करायचं. पण त्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय राज्याला त्रास देणारे पवार नको. महायुतीचं ते एक उद्दिष्ट आहे, ते तसंच सक्सेस होणार नसेल. लोक बोलतायत की मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत. आमची लढाई ही सुप्रिया सुळेंची. अजित पवार जिंकू शकत नाही. त्याचं कारण उर्मटपणा. साधे साधे लोक बोलतायत. देवाची शपथ घेऊन सांगतो ह्या रिॲक्शन्स आहे. त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो त्याच्यावर कोणालाही. आता मला काल माहित पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधान भवनाच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर होते. राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते. तर ते बाहेर आले, काय रे इथे कशाला आला, जा ना तुमच्या चंद्रकांत दादा. हे उत्तर आहे. नावासकट सांगतो मी तुम्ही मला लोकांना. ही असो मी एअरपोर्टला गेलो, 2 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार 3 बुके घेऊन मी गेलो बारामतीला ज्या दिवशी रोजगार मेळावा होता. 2 मार्च मला वाटलं तिघे एकत्र येतील. अजित पवार बारामतीत होते ते आले. आता म्हटलं हे काय दोघे वेगळे आहेत, हे आले लवकर. उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो किती गुरमी माणसाला. मी म्हटलं ठीक आहे मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे, मी कोणी कार्यकर्ता नाही. ते असतील 50,000 कोटीचे, मी अब्जामध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर. मी आपलं गेलो, दादा त्या अधिकाऱ्यावर त्या नावाला आणि असं आहे. माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होता म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे. आजही माझ गेलेलं नाही. ही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो त्याला पाडतो. बापू तुम्ही आता नमो विचार मंचाच्या नावानं निवडणूक लढवणार आहात. वरिष्ठ नेते हे ऐकून घेतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की नाही बारामतीमध्ये कमळ फुलवायचं आहे. बावनकुळे सांगत होते कमळ फुलवायचं आहे. कमळ कुठे आहे? हा मग तुम्ही त्यासाठी हा निर्णय घेतलाय का नेमकं? कमळ कुठे आहे? माहितीने एकत्रपणे बसून आता त्यांना 3 किंवा 4 जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता ते शिंदे साहेबांना ते प्रश्न माझे नाहीत. ते सगळे मोठ्या नेत्यांचे मी आपला साधा कार्यकर्ता आहे. माझे ते प्रश्न मला नाही. बापू अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहेत, ते तुमच्या महायुतीचा घटक आहेत. भाजपने शिवसेने आणि राष्ट्रवादीने ठरवले की बारामतीला ही जागा सोडायची. पण अशात तुम्ही अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाही. अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले. दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे, पण त्यांच्या स्वतः सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले. त्यांना माफ करा आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा, म्हणून मी त्या दिवशी बोललो त्यांनी येऊन पालखी तळावर इथे माफी मागावी. विजय बापूंचा अपमान केला हे नाही, पुरंदरच्या जनतेचा अपमान तुम्ही केलाय त्यांची विजय शिवतारेंची त्यांची माफी मागा. माझा प्रश्न हा होता बापू माफी मागितलं तर मग तुम्ही माघार घ्या. नाही बघा माफी मागितल्यावर मग लोक ठरवतील. मी नाही माघार घ्या. नाही म्हणजे तुमचा निवडणूक लढवण्याची भूमिका आहे की पुरंदर 1000% मी निवडणूक लढवणार. माफी मागितलं तर तुम्ही युटर्न घेणार? त्यात युटर्न घ्यायचं काय कारण चाललंय? माफी मागून संपत थोडी. माफी मागून करेक्टिव्ह ऍक्शन झाली, संपला विषय. मग लोक ठरवतील काय करायचं. बापू या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली का? कारण अजित पवारांनी काल खूप सावध प्रतिक्रिया दिली, त्याच्यामध्ये वरिष्ठ बसून निर्णय घेऊ. या संदर्भात तुम्ही जेवढा मोठा तुम्ही निर्णय घेताय बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवायचा, तुम्हाला कुठल्या वरिष्ठ नेत्यांचा पाठबळ आहे का किंवा तुम्ही या संदर्भात चर्चा केली? मला जनतेचं पाठबळ आहे. 15 लाख जनतेचं पाठबळ आहे आणि त्यांच्यासाठीच ही लढाई आहे. बापू अजून एक अशी चर्चा आहे की शरद पवारनीच तुम्हाला उभं केलेलं आहे आणि ताकद दिलेली आहे. याचा फायदा सुप्रिया सुळे. कारण तुम्ही लढता आहात सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी, म्हणजे तुम्ही महायुतीत आहात भाजप. अजित पवार आमची लढाई नाहीये. अजित पवारांना लढत आमची लढत कोणाशी होणार? अजित पवार रेसमध्येच नाहीत. मी आज सांगतो लढत होईल सुप्रिया सुळेंची. महायुतीची मतं वेगळी होणार नाही असं वाटतं? कारण तुम्ही आज लढता आहात ते सुप्रिया सुळे. मतं शरद पवार प्रो आणि अँटी शरद पवार. मला सांगावं जानकर आले. जानकर अख्ख्या मतदारसंघात 2014 मी प्रचार प्रमुख होते. जानकरांचा चेहराही कोणाला माहित नव्हता, चिन्हही कोणाला माहित नव्हतं.
तरी 70,000 मतं म्हणजे ती 35,000 आणखी मतं जानकरला मिळाली असती. त्यांनी कमळ घेतलं असतं त्यावेळेस निर्णय लागला असता. याचा अर्थ हा आहे पवार विरोधी अँटी पवार मतं जी आहेत ना ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. 2 पवार वर्सेस पवार हे नाही चालणार. म्हणून तुम्हाला असं शिंदे म्हणायचं साहेबांना सोडणार का मग आता तुम्ही शिंदे साहेबांची चाचणी? सोडायची काय कारण? शिंदे साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं आता माघार घ्या तर काय? मी लोकांचं ऐकणार आणि त्या चर्चा होतील. मी माझं मत त्यांच्या समोर सुद्धा मी प्रामाणिकपणे जाऊन हे मत मांडणार. तुमचा जो हेतू आहे महायुतीचा हेतू काय? शरद पवारांना चेकमेट करणे. खूप त्रास होत आहे त्याचा. तो साध्य होणार नाही याच्यातून. मग बंडखोरी झाली ना सर? बंडखोरी नाही. परत मी सांगतो बंडखोरी हा शब्द वेगळा. लोकांच्या भूमिका लोकांच्या भावना तशा आहेत म्हणून हा सगळा आहे. शिंदेना डावलून तुम्ही मग उमेदवारी लढवणारच? डावली तुम्ही कशाला शब्दाचे हे करताय? माझे ते मित्र आहेत. माझं एकदम चांगलं आहे. आमचा नेते आहे. मुख्य नेते आहेत. त्यांच्याबद्दलचा आत्ताच शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभेची जागा मी अपक्ष म्हणून लढणार. मी माझ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मी माझ्या या निर्णयावर ठाम आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अनेक आरोप त्यांनी केले. आदरणीय श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अनेक आरोप त्यांनी केले. एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे भाजपचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे. पण गेल्या 2 दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत, राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मूकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान, पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्वरित ह्याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला. मग 2014मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना. आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला, पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका, मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे. यामध्ये महायुतीने त्यांचे कान टोचले असं म्हटलं जाते, पण त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला शिवतरे मात्र म्हणतात की मी अजित पवारांशी पंगा घेण्यासाठी शिवसेना सोडायला तयार आहे. आता याबद्दलची स्पष्ट भूमिका, कारण त्यांनी सांगितलं ना जाहीरपणे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मी निष्ठावान आहे, त्यामुळे याबाबतची काय नक्की भूमिका ही शिवसेनेची आहे. ही माननीय मुख्यमंत्र्यांनी, ते प्रमुख नेते आहेत पक्षाचे,
त्यांनी ती आता स्पष्ट करावी, कारण काल पण देखील ते बोलले, त्यांना समज देण्यात येणार होती. अशा प्रकारचं वक्तव्य संजय शिरसाट जे त्यांचे प्रवक्ते आहेत यांनी केलं. त्यानंतर देखील आज दुसरा दिवस आहे की बैठक घेऊन मी लढणारच ह्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने आपली भूमिका विजय शिवतारेंबद्दल नेमकी काय आहे हे स्पष्ट करावं लागेल. अजित पवार हे उर्मट आहे आणि त्यांचा उर्मटपणा अजूनही गेलेला नाही असं देखील शिवतारे म्हणतात. मी म्हणालो ना की शिवराळ बेताळ वक्तव्य विजय शिवतारे कालपासून करतायत. ज्या आमच्या आदरणीय अजितदादांना गेले 35 वर्ष बारामतीच्या जनतेने खूप सारं प्रेम दिलं, प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी केलं, अख्खा महाराष्ट्र अजितदादांना ओळखतो. अजितदादांचा स्वभाव हा तोंडावर खऱ्याला खरं बोलणं आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे आणि म्हणून काही लोकांना तो उर्मटपणा वाटत असेल, पण अजितदादा अत्यंत हळवे आणि अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं आहे अशा अनेक कार्यकर्त्यांना ही माहिती आहे. अजित पवारच खालच्या पातळीचा प्रचार केला होता, नीचपणाचा पातळीचा प्रचार त्यांनी केला होता निवडणुकीच्या काळामध्ये, शिवतारेंनीच म्हटलेलं. ही पार्श्वभूमी अशी होती की आदरणीय श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या प्रकारची टिप्पणी आणि टीका ही विजय शिवतारे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआव्हान म्हणून अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतोस किती आणि पुन्हा तू पुरंदरचा आमदार कसा बनतोस, हे अजितदादांनी त्याला प्रतिआव्हान दिलं होतं. आणि माझा हा देखील प्रश्न आहे, आज विजय शिवतारेंनी बोलले की पुरंदरचा अपमान झाला, मग संजय जगताप पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का? ज्या संजय जगतापांना पुरंदरने निवडून दिलं, आज ते तिथले आमदार आहेत, हे पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का? म्हणजे तुम्ही हारलात तर पुरंदरचा अपमान झाला आणि दुसरा पुरंदरचा स्थानिक जिंकलं नेतृत्व, मग ह्याला काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाला नक्की काय प्रकार एकंदरीत सुरू आहे? एका बाजूला महायुती कान टोचणार म्हणून सांगते, पण ते कान टोचले त्यांनी नाही आहेत शिवतारेंचे. शिवतारेंच्या वक्तव्यावरती आपण मुख्यमंत्र्यांना दोषी होतं की मुख्यमंत्री यावरती स्पष्ट भूमिका घेतली आहे, मुख्यमंत्री अजून त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाही आहेत. काय नक्की हा प्रकार चाललाय? महायुतीमध्ये नक्कीच पाय खेचण्याचा शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, आम्ही कुठेही किती सीट मिळणार, कोण उमेदवार, कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले. आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत. जी काय चर्चा होते हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व, गृहमंत्री माननीय अमितभाई शहा असतील, त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डा साहेब असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब, हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदारकी लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे, हाच आमचा उमेदवार आहे, आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडियासमोर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही महायुतीची मर्यादा, महायुतीमधला समन्वय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपने आम्ही पूर्णतोपणे पाळलेला आहे. अजितदादा स्वतःच्या स्वार्थासाठी महायुतीत आलेले आहेत असं त्यांनी म्हटलं. आता महायुतीमध्ये जेव्हा त्यांना घेण्याचा निर्णय झाला, तो जो निर्णय ज्यांनी घेतला त्यांना हा प्रश्न जर शिवतारेंनी विचारला तर हे अधिक उपयुक्त ठरेल. काल तुम्ही कल्याण संदर्भात पण इशारा दिला होता, आज देखील शिंदेशाही ठाण्यात संपवायचे का असं म्हणतात. काय एकंदरीत तुमचे बघायला तर कार्यकर्ते कशामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी देखील झालेले 5 लाखाहून अधिक हे विरोधात मतं आहेत पवारांच्या. ती जी मतं होती ना ती राहुल कुळ यांच्या सौभाग्यवती कमल चिन्ह घेऊन उभ्या होत्या त्याला मिळालेली होती. त्यामुळे निवडणुकीची आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते माणसांनी बोलावं. पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा, आपल्या उद्धटपणाचा पाडाव केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.
आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल, कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही. पण आमच्या शक्तीस्थळांवर, आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल. मात्र त्यांनी अजेंडा घेतला की अपक्ष लढवणारच. तर म्हणून मी म्हटलं ना की याबद्दलची भूमिका आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आपली भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट करावी लागेल. ओके.